श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 10 ते 20। संत ज्ञानेश्वर गाथा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग। जरासंध मल्ल मर्दनु तो गजपित्रा हटनु तो गे बाई, कुब्ज कपान तो सुदाम्या अनुसंधान तो गे बाई, रखुमादेवी वरु तो कंस चाणूर मर्दन तो गे बाई। हे जीवरूपी सखा जरासंधाला मल्लयुद्धातून मारणारा व हत्तीला नकरापासून वाचवणारा तोच आहे। कुब्जेला भोग देणारा व सुदाम्याची मदत करणारा तोच आहे। कंस व चाणूर्यांचे मर्दन करणारा तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात। ब्रह्मादिका आठकू तो शिव ध्यान ध्यानकू तो गे बाई, गौरी जाप्य सहस्रनामी तो पुण्य पावन त्रैलोक्य तो गे बाई, रखुमादेवी वरी तो सहज पूर्ण तो गे बाई। हे जीवरूपी सखा तो परमात्मा शिवाच्या ध्यानाचा विषय आहे व तो ब्रह्मादिकांना गोचर नाही। पुण्य पावन त्रैलोक्यच तो असून त्याला पार्वती सहस्रनामाची जपत असते। सहज व पूर्णबोध असलेला तो रखुमाईचा पती आहे हे माऊली सांगतात। सर्वाधी सर्वसाक्षी तो विश्वंभर फलवदी तो गे बाई, आनंदा आनंद तो प्रबोधा प्रबोध तो गे बाई, रखुमादेवीवरी तो विटेवरी उभा तो गे बाई। अभंग। विश्वाचे पोषण करणारा तो सर्वांचा आदी आहे व तोच सर्वाला साक्षही आहे। तो आनंदाचा आनंद व ज्ञानाचे ज्ञान आहे व तोच विटेवर येऊन उभा असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात। अभंग। श्रुती स्मृती वचन तो गुह्या गुह्य तो गे बाई, जागता निजता तो निज चेवविता तो गे बाई, परत्पर तो रखुमादेवीवरी तो गे बाई। अर्थ। श्रुती व स्मृतींनी सांगितलेली वचने तोच असून तोच गोप्याचे गोप्य आहे, म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे। ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असून तो जीवाला चेतवणारा चैतन्य रूप ही तोच आहे। मायेच्या पलीकड तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात। निज गुजा गुज तो मोहना मोहन तो गे बाई, बोधा बोध बोधविता तो द्वैता द्वैत अद्वैत तो गे बाई, रखुमादेवीवरी तो सर्वदा सर्वेश्वरू तो गे बाई। अर्थ। तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे। बोधाचा बोध देणारा व द्वैताद्वैतातील अद्वैत तोच आहे। सर्वामधील तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात। अभंग। काही नव्हे तो अमूर्ता मूर्ती तो गे बाई, सहजासहज तो सहज सुखनिधान तो गे बाई, रखुमादेवीवरी तो पुंडलिक वरद तो गे बाई। हे जीवरूपी सखा तो काही नसणारा पण मूर्त अमूर्त असणारा तोच आहे। सुखनिधान आहे, सहज करणारा तोच आहे व तोच सहजातील सहजत्व आहे। तोच पुंडलिकाला वरदान देणारा रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात। निज ब्रह्मा ब्रह्म तो ब्रह्मादिका वंदतो तो गे बाई, अचिंतन चिंतन तो सारासार गुह्य तो गे बाई, पाप रखुमादेवी वरु विठ्ठल तो जनी वनी कृपाळू तो गे बाई। हे जीवरूपी सखा तो त्या भगवान ब्रह्माचा ब्रह्म आहे व ब्रह्मादिकांना तोच वंदनीय आहे। तो अचिंतनाचे चिंतन तोच आहे। तो सारासार विचार करून निघालेले गोप्य आहे। गीतेत गोप्याचे गुप्तधन गीतेला म्हटले आहे। तो सर्व चराचरावर कृपा करणारे रखुमाईचा पती व माझे पिता आहेत असे माऊली सांगतात। सारंग धरू तो चक्रा आधारू हरी तो गे बाई, सुलभा सुलभ तो आटकू नटके तो गे बाई, रखुमादेवी वरु तो द्वैता द्वैतातीत तो गे बाई।
अर्थ हातात सुदर्शन चक्र धरणारा व सारंग नावाचे धनुष्य घेणारा माझे जीवनरूपी सखा तोच आहे. तो स्वस्वरूप प्राप्तीला प्रतिबंध न करणारा सहज प्राप्त होणारा आहे. तो द्वैता पलीकडील असलेला रखमाईचा पती आहे असे माऊली सांगतात. विश्वभूलवी योगमाया तो गोकुळी रहिवासू तोगे बाई. वसुदेव कुमारू तो देवकी नंदनो तोगे बाई. रखमादेवी वरू तो शुकादिका चिंतन तोगे बाई. अर्थ हे जीवरूपी सखा आपल्या योगमायेच्या साह्याने विश्व भुलवणारा तो गोकुळचा रहिवासी आहे. वसुदेव व देवकीचा तो मुलगा आहे. शुकासारखे ऋषी ज्याचे चिंतन करतात तो रखमाईचा पती आहे. पैल गोल्ल मंडळ तो त्रिकुटा वेगळा तोगे बाई. सहज बोधी अनुभवतो परमतत्वी अनुराग तोगे बाई. रखमादेवी वरू तो ब्रह्मा विटेवरी तोगे बाई. हे जीवरूपी सखा 6 चक्रापलीकडील असलेले गोल्लाट तोच आहे. त्रिकूट चक्राहून वेगळा असणारा तोच आहे. सहजपणे होणारा अनुभवरूपी बोध तोच आहे. तर परमतत्वी अनुरागही तोच आहे. तेच परब्रह्मा विटेवर उभे आहे. तेच रखमाईचा पती आहे असे माऊली म्हणतात.